अजब रमा राघवची जोडी. काळजी घे बाळा आणि हे बघ औषध वेळच्या वेळी घे. हा तू काही बोलत का नाहीस? अगं सगळं ठीक आहे ना तिकडे? हो आई, अगं झोपले होते, डोळ्यावर अजून तशीच पेंग आहे. हरकत नाही, आराम कर तू आणि काळजी घे. स्वतःची. ठेवते. मनात असताना तर उपास केलाही असता ग आई. तब्येतीची पर्वा नसते केली, पण ज्या नवऱ्यासाठी उपास करायचा आहे त्याचं वागणं स्पष्ट दिसतंय. आणि अशा नवऱ्यासाठी मी नाही उपास करणार, नाही करणार मी उपास. का बघत नाहीस माझ्याकडे राघव? का आवडत नाहीये मी तुला? मी सुंदर नाहीये का? का तर रमासारखे माझे केस असे रेशमी नाहीयेत म्हणून? बोल ना, मी रमासारखे दिसत नाही म्हणून माझ्याकडे बघत नाहीयेस का तू? नाही मी त्या रमासारखी फडाफडा इंग्लिश बोलत नाही म्हणूनच माझ्याकडे बघत नाहीयेस ना तू? मी त्या रमासारखी मॉडर्न आणि स्टायलिश नाहीये म्हणून का? ठीक आहे, मी रमासारखी व्हायला हवी ना, मग मी आवडेल ना मी तुला. ठीक आहे, रमासारखी राहू ना मी, स्टायलिश मॉडर्न. हे बघ मॉडर्न हवे ना मी तुला. मग बघशील ना माझ्याकडे तू? बघ दिसते रमासारखी? नाही, अजून नाही दिसत आहे मी. हे बघ ना, आता बघशील. बघ माझ्याकडे, बघ ना राघव, बघ ना माझ्याकडे. बघ हे बघ, छान सुंदर दिसते मी. बघ ना, बघशील ना माझ्याकडे? फक्त माझा आहेस राघव, फक्त माझा आहेस तू राघव. काय गं, समजतेस कोण तू स्वतःला? काय सांगितलं होतं मी तुला? मी इन्स्टॉल करून दिलेलं ॲप बंद ठेवायचं नाही सांगितलं होतं ना? का केलंस? हाऊ डेअर यू! माझं किती नुकसान झालंय कळतंय तुला? इडियट! ओरडा, अजून ओरडा, माझ्यावरच ओरडा सगळे, पण मला कोणी समजून घेऊ नका तुम्ही. इथे माझं किती मोठं नुकसान झालंय हे दिसत नाहीये का तुम्हाला? मी लहान होते ना, कळायला लागल्यापासून राघव सोबत लग्न करायचं स्वप्न बघितलंय मी. आणि तुमची ती इडियट रमा जर मध्ये कडमडली नसती ना तर आज तो माझ्या आयुष्यात असता माझ्या. पण त्या रमाने सगळं उद्ध्वस्त केलं, सगळं. आणि तुम्हाला त्या ऍपची पडलीये. आणि काय हो, तुम्ही मला इथे कशाला पाठवलं होतं?
त्या रमाचे घरात सगळे कसे लाड करतात आणि मला काडीची किंमत नाहीये हे दाखवायला, हे बघायला पाठवलं मला इथे तुम्ही. ते काय नाही, हे सगळं मी गप्प बसून बघत नाही राहणार. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा लावण्या मॅडम, आता माझा जीव गेला तरी चालेल, पण माझं लग्न राघवशीच होणार. I don't believe this. God. लावण्या, कसली ब्रिलियंट आहेस तू. परफेक्ट प्याद निवडलेस. त्या राघवपासून रमाला तोडण्यासाठी तिच्यापेक्षा योग्य माणूस असू शकत नाही. Yes. ही मुलगी तुझं काम सोपं करणार. आता तुला जिंकण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. लावण्या, गॉड यू आर सो ब्रिलियंट. माय डार्लिंग रमा बेबी, तुझ्या ममाला तूही थांबवू शकत नाहीस. बाय. पूजा, अगं काय करतेस? अहो उद्याची तयारी. कसली? अहो नाश्त्याची. आबा, राघव, हे, आजी आणि मी. पूजा, तू विसरलीस का? उद्या हरतालिका आहे. उपास असतो. अगं जसा माझा उपास असतो तसा तुझाही उपास असतो. पूजा, तुझ्या तब्येतीचं आहे माझ्या लक्षात. नेहमीसारखा कडक उपास करायचा नाहीयेस हा. काहीतरी खाऊन पिऊन उपास कर. आणि हो, नाश्त्यासाठी 2-2 पदार्थ करू नकोस. एकच घाट घालायचा. उद्या सगळ्यांसाठी ना साबुदाण्याची खिचडीच कर. बर. साबुदाणा भिजत खा. आई, उपवास कशासाठी हो? तुझ्यासाठी नाहीये हा उपास. अगं मी सांगते. अगं उद्या हरतालिका आहे की नाही. बायका त्यांच्या नवऱ्यासाठी त्यांना दीर्घ आयुष्य आणि निरोगी आयुष्य लाभावं म्हणून हा उपास करतात. तर मुली त्यांना चांगला नवरा मिळावा म्हणून हा उपास करतात. कुणी हा उपास दूध पिऊन, कुणी फळं खाऊन, तर कुणी अगदी निर्जळी करतात. म्हणजे न खाता पिता पोटात पाण्याचा एक थेंबही घेत नाही. अगदी कडक उपास करतात. आई, पण आता तुम्ही काय म्हणालात? म्हणजे काय? अगं निर्जळी म्हणजे दिवसभर पाण्याचा एक थेंब सुद्धा पोटात घ्यायचा नाही. कडक उपास. आई, अहो हा उपवास करायला खूप डिफिकल्ट असेल ना. दिवसभर काही खायचं प्यायचं नाही म्हणजे डिफिकल्टच आहे. प्रेमात खूप मोठी ताकद असते हा बाया. मनात जर प्रेमाची भावना असेल तर दिवसभर उपाशी राहिल्याची जाणीव सुद्धा होत नाही. प्रेमासाठी हा उपवास असेल तर मी राघवसाठी हरतालिकेचा उपवास करणारच. माझं राघववर खूप प्रेम. सो उद्या मी निर्जळी उपवास करणार. राघववर कधीच कोणी माझे इतकं प्रेम नाही करू शकणार. राघव, तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल. हरतालिकेचा उपवास मनासारखा नवरा मिळवून देतो ना. ठीक आहे, मग मी करेन तो उद्या उपवास, आणि तोही निर्जळी. हा उपवास मला माझा राघव नक्की मिळवून देईल.